उडाळाच्या संगे सात्विक नासली क्षण एक नाडली समागमी. त्याच्या करता उदाहरण दिलं जातं. गावगाव पाहतो आपण, गायी फिरतात. गायी फिरतात की नाही? पहिली कुत्री फिरायची, आता आता गायी फिरतात. पहिली कुत्री फिरायची, आता गायी फिरतात. आणि मग ओढाळ असणारी ती गाय, तिच्या गळ्यात दाव नाही, मूर्खी नाही, अशी ओढाळ गाय इकडे तिकडे फिरता फिरता ती एका दावणीला गेली. आणि दावणीला बांधलेली गाय आहे. तुमच्याकडे गाय आहेत का? आहे ना? मग आपल्या दावणीच्या असलेल्या गायीकडे समजा ती गाय आली आणि तिनं सांगितलं, का ग तू दावणीला आहे, मालक घास आणतो, मूर घास आणतो, मका आणतो, पेंड आणतो, भुसा, हे सगळं तुला वालीस वगैरे सगळं, तरी तू अशी. ऐकताना माता बऱ्याच गायांना किती चारा टाका त्या अशा, बर का. मात्र ही तब्येतवान होती, जिकडं जाईन तिकडं खाऊन यायची बाबा. आणि मग ती गेली त्या गायीकडे आणि तिला सांगितलं, तुला जर माझ्यासारखं व्हायचं असेल तर तुला माझ्यासोबत यावं लागेल. आणि मग तिनं तिला सांगितलं, आता नाही येता यायचं, 4-5च्या दरम्यान मी येते तुझ्याकडं, मग जाईल. अशी बरेच माणसं असतात महाराज, कधी येतात न्यायला? 4-5च्या दरम्यान. आणि हे ओढाळ्यांना काही काम नसतं. आणि ते म्हणते, त्याला काय होतं, चल मी करतो खर्च. लई लोक वाटोळीवर मारत दुसऱ्याच्या. आणि कसं वाटोळ करायचं सगळ्याला नियोजन माहिती. एवढं नियोजन करतात ते, एवढं नियोजन करतात, लिंक लागू देत. आणि मग त्या गायीनं काय केलं, त्या सात्विक असणारी जी दावणीची गाय आहे त्या गायीला सोबत घेतलं आणि जवळच असणार एखाद्याच्या शेतामध्ये जाऊन ती काय झाली, घासाला त्या ठिकाणी घास खायला लागली. आता ही जी ओढाळ गाय, स्वर देत राहा, ही जी ओढाळ गाय आहे हिला सवय होती काय करायची, ती एक घास खायची आणि इकडं पाहायची. नारायण महाराज आपले ससे महाराज येतात की काय, एक घास खाल्ला की इकडे पाहायची, सोम पानकडे महाराज येतात का. तिला सवय होती. मात्र हिला कधीच्या नावात आणि कोंबडीला गावात, आपलं ते गाईला गावात, हिनं जे मुंडक खाली घातलं घासात, पुन्हा एक वाफा झाला, 2 वाफे झाली, तिने वर काय पाहिलं नाही. आणि मग तेवढ्यात मालकही 2-3 दिवसापासून वैतागलेला होता. अरे चारा कोण नेतं आपल्या गावात शेतातला. आणि म्हणून तो दबी धरून बसलेला होता आणि त्यानं आवताच. आणि मग तो महाराज जे आला आणि त्यांनी कोणती गाय हाणली असेल, दावणीची, दावणीचीच आणली. विठाला विठाला विठाला.